नमस्कार. चला, आज आपण थोडं वेळात मागे प्रवास करूया. कल्पना करा की आपण ऑगस्ट 1953 सालचं एक मासिक अखंड ज्योती उघडलं आहे. म्हणजे जवळपास 70 वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द. पण तुम्हाला माहिती आहे, यात एका अर्थपूर्ण आणि आनंदी जीवनाचं असं काही कालातीत ज्ञान दडलंय, जे आजही तितकंच ताजं आणि महत्त्वाचं वाटतं. तर या मासिकातून आपला प्रवास कसा होणार आहे? बघा, या 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सुरुवात होते स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यापासून. मग आपण आध्यात्मिक साधनेचे मार्ग समजून घेऊ. त्यानंतर त्यातून मिळालेल्या शक्तीला एका उद्देशाने समाजात कसं वापरायचं ते पाहू. आणि शेवटी या सगळ्या प्रवासातून मिळालेली जी काही महत्त्वाची तत्त्वं आहेत ती समजून घेऊ. कोणत्याही मोठ्या प्रवासाची, मोठ्या बदलाची सुरुवात ही आपल्या आतूनच होते, नाही का? म्हणूनच आपला पहिला टप्पा आहे आपल्या आंतरिक जगावर प्रभुत्व मिळवणं. कारण खरी शक्ती, खरं सामर्थ्य हे तिथूनच येतं. आणि मग हे मासिक एक खूप मूलभूत पण तितकाच खोल प्रश्न विचारतं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली महानता किंवा त्याचं यश हे नक्की कशात मोजलं जातं? काय आहे त्याचा खरा स्रोत? इथे 2 वेगवेगळ्या जीवनमार्गांमधला फरक खूप स्पष्टपणे मांडला आहे. एकीकडे आहे फक्त संपत्ती मिळवण्याचा मोह, ज्याला मासिकाने पागलपण असं म्हटलंय. आणि दुसरीकडे आहे सेवेचा मार्ग. मासिकाच्या मते खरी महानता ही संपत्ती गोळा करण्यात अजिबात नाहीये, तर समाजासाठी काहीतरी करण्यात, इतरांच्या आयुष्यात थोडासा तरी सकारात्मक बदल घडवण्यात आहे. बरं, जर सेवेचा मार्ग इतका चांगला आणि श्रेष्ठ आहे, तर मग लोकांना त्या मार्गावर चालण्यापासून नेमकं काय थांबवतं? सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे भीती. लेखक म्हणतात की भीती ही बाहेरून येत नाही, तर ती आपल्या आतून आपल्याच कमकुवतपणामुळे येते. म्हणजे बघा, जेव्हा आपण सत्य आणि न्यायाच्या मार्गावर एकदम ठाम असतो, तेव्हा भीती आपोआपच नाहीशी होते. ठीक आहे, एकदा का आपण भीतीवर मात करायला शिकलो की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आध्यात्मिक साधनेचा. चला तर मग पाहूया यासाठी कोणत्या व्यावहारिक पद्धती आणि साधनं सांगितली आहेत. आता बघा, इथे मूर्तीपूजेकडे एका खूप वेगळ्या, जवळजवळ मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलंय. म्हणजे मूर्ती म्हणजे देव नाही, तर आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी ते एक खूप शक्तिशाली साधन आहे. ही संकल्पना आपल्याला सांगते की मूर्तीपूजा हे फक्त एक कर्मकांड नाही आहे, तर ते मनाला साधनेसाठी तयार करण्यासाठी एक प्रभावी तंत्र आहे. आपलं मन कसं सतत इकडे तिकडे भटकत असतं, बरोबर? त्याला एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी ईश्वराच्या त्या अमूर्त कल्पनेला एक मूर्त रूप देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यासोबतच योगाचा मार्गही सांगितला आहे. आणि ही एक संपूर्ण शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. म्हणजे आधी आसनांच्या माध्यमातून शरीराला शिस्त लावायची, मग प्राणायामानं श्वासावर नियंत्रण मिळवून मन शांत करायचं, आणि शेवटी ध्यानाच्या अवस्थेत मनाला पूर्णपणे स्थिर आणि एकाग्र करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता येतो. ही जी काही आंतरिक शक्ती आणि शिस्त आपण मिळवली आहे, ती आपल्या रोजच्या वागण्यात, समाजात वावरताना कशी व्यक्त करायची, तिला प्रत्यक्षात कसं आणायचं? या मासिकात काही खूपच व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यातले नियम दिले आहेत. दुसऱ्यांचा आदर करणं, प्रवासात इतरांची सोय पाहणं, आपलं बोलणं मर्यादित ठेवणं, अशा अगदी लहान-सहान पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला आहे. हे नियम आपल्याला दाखवतात की अध्यात्म फक्त देवळात किंवा पूजेपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे. या मासिकात एक संपूर्ण लेख स्त्रियांच्या सामाजिक भूमिकेवर लिहिलेला आहे, जो त्या काळातील म्हणजे 1953 मधील सामाजिक विचारसरणीचं प्रतिबिंब दाखवतो. या लेखानुसार भारतीय स्त्रीला कुटुंबाचा आधारस्तंभ मानलं गेलं आहे. तिची मातृरूप ही भूमिका सर्वात पवित्र समजली जाते आणि घरात संस्कृती आणि संस्कार टिकवून ठेवण्याची एक मोठी जबाबदारी तिच्यावर आहे असं म्हटले आहे. तिचा संयम, तिची करुणा पुढच्या पिढ्यांचं चारित्र्य घडवते असं यात वर्णन आहे. चला तर मग आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या मासिकातून आपल्याला कोणती सर्वात महत्त्वाची कालातीत तत्त्व मिळतात त्याचा सारांश पाहूया. या 1953च्या अंकाचा संपूर्ण सार खरं तर या 4 तत्वांमध्ये सामावलेला आहे. पहिलं, आपल्या आतल्या भीतीवर विजय मिळवा. दुसरं, जीवनाचा खरा उद्देश इतरांच्या सेवेत शोधा. तिसरं, योग आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला शिस्त लावा. आणि चौथं, हे सगळं ज्ञान आपल्या रोजच्या वागण्यातून सचोटीने आणि आदराने जगा. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आजच्या या धावपळीच्या डिजिटल जगात 70 वर्षांपूर्वी दिलेली ही शिकवण आपल्याला काय सांगते? यातलं असं कोणतं तत्व आहे जे आज आपल्या प्रत्येकासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आणि लागू पडणार आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?